प्रकाशजी येते मी तुमच्याकडे. प्रकाशजी, मी शेवटची कमेंट करतो, मला दुसऱ्या चॅनलवर जायचंय. मी सुषमाताईला एवढाच प्रश्न विचारतो. नाही बरं सुषमाजी, थोडंसं प्रकाशजी बोलताय. मी सुषमाताईला एकच प्रश्न विचारतो की यापूर्वी माननीय उद्धवजीनं ज्यांना ज्यांना चोर म्हटलेलं आहे, ज्यांना ज्यांना हिंदू धर्माचा द्वेष्टा म्हटलेला आहे, या सगळ्याबरोबर उद्धवजी जाणार नाहीत अशी ती शपथ घेतील का? एवढी माझी लायकी नाही त्यांना ही अट घालण्याची. राजसाहेब इथं नाही आहेत, पण राजसाहेबाचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी हे भावना व्यक्त करतो. मग उद्धवजी शपथ घेतील का? त्यांनी शरद पवारला काय म्हटलं, त्यांनी सोनिया गांधीला काय म्हटलं, त्यांनी अबू आझमीविषयी काय म्हटलं, त्यांनी याच्याविषयी जर ते घेत असतील तर चांगली गोष्ट ना. म्हणजे त्यांनी त्या चोरासोबत जाऊ नये, आमची अशी अपेक्षा आहे. काय बोलताय तुम्ही? ही एंडलेस चर्चा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठल्या अटीशिवाय एकत्र यायचं असेल आणि मग दोघांनी बसून काही ठरवलं तर ती गोष्ट वेगळी आहे, पण अटी घालून एकत्र येणं आणि त्याच्यासाठी माझा नेता तयार होणार नाही. राज ठाकरे साहेब अशा दबावाला मुळीच बळी पडणार नाहीत. धन्यवाद. मला दुसऱ्या चॅनलवर जायचं असल्यामुळे मी तुमची क्षमा मागून यातून विड्रॉल होतो. बरं सुषमाजी बोला तुम्ही. धन्यवाद प्रकाशजी. सुषमाजी बोला, ह्याचं थोडंसं एक उत्तर द्या, त्यानंतर मी नरेश मस्किनकडे जाते. विचारांची क्लिअरिटी जेवढी त्यांच्याकडून तेवढी आमच्याकडून असायला हवी. टाळी एका हाताने वाजत नाही. म्हणणं फक्त इतकंच आहे की जेव्हा राजसाहेबांनी एक हात टाळीसाठी आमच्याकडे पुढे केलेला आहे, तेव्हा दुसरा हात कुणाच्या तरी हातात असू नये, इतका साधा अर्थ आहे तो. कुणीतरी जेवायला गेलं, कुणीतरी एकमेकांना भेटलं, हाय हॅलो केलं म्हणून लगेच काहीतरी गैरसमज करून घेणे इतका इमॅच्युअर माझा नेता अजिबात नाहीये. म्हणजे सुषमाजी तुम्हाला पारदर्शकता हवी, तर त्यांना कोणत्याही अटी शर्ती विना युती हवी. नक्कीच. नरेश मस्के बोला. आजच्या चर्चेवरून एक मात्र सिद्ध झालं की उद्धव ठाकरेंचा जो स्वभाव आहे, गरज सरो आणि वैद्य मरो, हे पुन्हा एकदा या म्हणीवर उद्धव साहेबांचा स्वभाव याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. कालपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी केली. आज राजसाहेबांशी ज्यावेळी युती करण्याचा विषय येतो त्यावेळी ॲटोमॅटिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी तुटण्याचा विषय येतो. कारण राजसाहेब आयडिओलॉजीवाले आहेत, पक्ष आयडिओलॉजीचा आहे. खुर्ची करता उद्धव ठाकरे यांनी आयडिओलॉजी सोडली, परंतु राज ठाकरे कधी आयडिओलॉजी सोडणार नाहीत. राज ठाकरेंबरोबर युती करायची म्हटली की काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी तोडावी लागेल. म्हणजे की काँग्रेस आणि ज्या राष्ट्रवादी शरद पवार गटांनी उद्धव ठाकरे यांना पसंती दिली, त्यांना मुख्यमंत्री पदावर पाठिंबा दिला, त्यांच्यासाठी पूर्ण त्यांचे आमदार पाठीमागे उभी केले आणि आज राज ठाकरे बरोबर येणार आहेत, तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ते सोडणार आहेत. म्हणजे त्यांची जी मानसिकता आहे की वेळेप्रमाणे माणसं वापरून घेणं, वेळेप्रमाणे माणसं वापरून घेणं. राहुल गांधी सोनिया गांधींची गरज होती, लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका पवारसाहेबांची गरज होती, तेव्हा त्यांचा वापर करणं. आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तेव्हा मग फोटो ट्विट केला म्हणून सांगितलं जात आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता राजसाहेबांची गरज आहे, मग काँग्रेस राष्ट्रवादीला सोडून देणं हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. नरेशजी मात्र राज ठाकरेंनी कुठे अटी घातल्या की उद्धव ठाकरेंनी एनसीपी आणि काँग्रेसला जेव्हा ऐका मॅडम, ऐका राज ठाकरेंशी राजसाहेबांशी युती ज्यावेळी करायचा विषय येईल त्या ऑटोमॅटिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उद्धव ठाकरे यांना सोडावं लागेल. तुम्ही ट्विटरवरती फोटो ट्विट केला म्हणून सांगताय, याचा अर्थ तुम्ही टाळी देण्याचा प्रयत्न करताय. दुसरीकडून पाहिलं तर काँग्रेस राष्ट्रवादीला सोडून देण्याचा विचार करताय, याचा अर्थ होतो. त्या ट्विटरच्या पाठीमागे याचा अर्थ दडलेला आहे. आता महापालिकेला तुम्हाला माहिती आहे काँग्रेस आणि पवार साहेबांचं तसं काही मुंबईत नाहीये, पण मुंबई हा काळजाचा तुकडा आहे, लेना बँक आहे. मग ती बँक आपल्या हातून जाऊन नाही द्यायची, मग त्याकरता कोण आपल्याला पाहिजे तर राजसाहेब पाहिजेत. मग राजसाहेबांचा फोटो ट्विट करायचा की लोकांना मेसेज द्यायचा लोकांमध्ये, बघा मी राज ठाकरेला एकत्र येण्याकरता प्रयत्न करतोय पण राजसाहेबच यायला तयार नाही आहेत. हे बघा, हे सगळं ढोंगी राजकारण आहे, उद्धव साहेबांचं ढोंगी राजकारण आहे. लोकांच्या ते लक्षात आलेलं आहे. त्यांचं जे काही वर्चस्व होतं, जी काही शिवसैनिक
एक बाळासाहेबांचा पुत्र म्हणून लोक त्यांना जो काही मान सन्मान द्यायचे ती त्यांची प्रतिमा समाजामध्ये मलिन झालेली आहे आणि आता एक नवीन नेरेटिव्ह सेट करण्याच्या दृष्टीने हे सगळे प्रयत्न उभाटाचे सुरू आहेत. बरं, मी सुषमाजींकडे एक उत्तर घेते नरेशजी, थोडंसं थांबा. बनावट माणूस सुषमाजी. घेऊन आवाज वापरावा लागला. शैलेंद्र सर तुमच्याकडे येते.